नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर मुरगुड निवडणुकीत विरोधकांच्या प्रचंड पैशाच्या वापरामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मताधिक्य घटल्याचा आरोप. शिरपूर वरवाडे नगरपालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा ऐतिहासिक विजय, 31 जागांवर कमळ फुलले. बुलढाणा निवडणुकीत पैशांचा महापूर आणि बोगस मतदानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप. निवडणूक आयोगाचा कारभार प्रश्नात. कोल्हापूर शिरोळमध्ये मतदारांचा घराणेशाहीवर झटका. आमदार अशोक माने यांच्या कुटुंबाचा पराभव. वरळीतील 2,500 कुटुंबाचा मतदानावर बहिष्कार. झोपू प्राधिकरणाच्या विकासात बदलण्याच्या निर्णयावर रहिवासी संतप्त. पुण्यात सायबर फसवणुकीतून कोटींची लूट. शहरातील विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल. सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पात विरोधानंतरही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदार निश्चित. कार्यादेश लवकरच जारी. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या खोट्या स्वाक्षरीवर पतीने घेतले कोट्यावधींचे कर्ज. 1.5 कोटींची फसवणूक उघडकीस. वसईत सख्या भावाच्या निर्घृण हत्येचा नेपाळी आरोपी 2 तासात पोलिसांच्या ताब्यात. आष्टीत शिक्षक पतीच्या गुपितामुळे पत्नीने आत्महत्येचा मार्ग निवडला. पतीसह 5 नातेवाईकांवर गुन्हा. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.